नमस्कार, मी निलेश सावे. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत उद्योग यशोगाथा, संघर्षाचा शिखर यशाचा आदर्श, पावर्ड बाय प्राईम टायकून मीडिया, को पावर्ड बाय वर्धा मर्चंट कोऑपरेटिव्ह सोसायटी बँक वर्धा. आजच्या या पहिल्या भागात सर्वांचं सहर्ष स्वागत. बिझनेस किंवा व्यवसाय कसा करायचा, का करायचा हे प्रत्येकाला वाटतं. भारत सरकारने 2014 सप्टेंबरला मेक इन इंडिया ही योजना लागू केली. इथून प्रत्येकाचं स्वप्न रंगवू लागलं आणि प्रत्येकाला स्वतःचा व्यवसाय असावा हे वाटू लागलं. सो व्यवसाय असताना व्यवसाय का करायचा, कसा करायचा हे प्रत्येकाला कळतं, पण तो वाढवायचा कसा हा प्रश्न नेहमी प्रत्येक उद्योजकाला पडत असतो. सो तेव्हा आपल्याला गरज पडते एका बिझनेस ग्रोथ कोच किंवा माइंड ट्रेनरची. सो आज आपल्या या पहिल्या भागात आपल्यासोबत आहेत मिस्टर देविदास नायकरे सर, ॲज अ बिझनेस कोच, माइंड ट्रेनर अँड बिझनेस ग्रोथ कोच. सरांचा जवळपास 4 ते 5 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि सरांनी जवळपास 12 पुस्तके आतापर्यंत प्रकाशित केलेली आहेत. या पहिल्या भागात सरांचं मी सहर्ष स्वागत करतो. नमस्कार सर. नमस्कार. तुम्ही एक स्पिरिच्युअल बिझनेस कोच आणि माइंड ट्रेनर आहात. तुमचे शिक्षण आणि तुमची बॅकग्राऊंड याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. येस सर. सर माझं बॅकग्राऊंड जर पाहिलं तर माझं बॅकग्राऊंड एक शेतकरी घराण्यातून आहे. शेतकरी घराण्यातून असताना आमचा म्हणजे माझे जे वडील होते ते बिझनेस करायचे. लाकूड व्यवसाय होता. एक लाकडाची वखार होती. तर लाकडाची वखार माझ्या वडिलांची असताना मी वडिलांबरोबर काम करायचो आणि खूप साऱ्या गोष्टी व्यवसायातील बिझनेस मधील मी पाहिलेल्या आहेत आणि अनुभवलेल्या आहेत माझ्या वडिलांबरोबर. आणि काही काळानंतर म्हणजे ज्यावेळेस 1999 मध्ये ज्यावेळेस मी 10वीला होतो तर त्यावेळेस आमचा लाकडाचा जो व्यवसाय होता तो एकदम ठप्प झाला आणि आमची परिस्थिती एकदम म्हणजे अशी एकदम नाजूक भयंकर झाली. एकदम नाजूक आणि भयंकर नाजूक अशी झाली. आणि त्याच वेळी 1999 मध्ये आणि त्याच वेळी माझी 10वी झाली होती 2000 मध्ये आणि मला कॉलेजला जायचं होतं. मला अजून पण आठवतं, मला 2000 रुपये लागत होते कॉलेज ऍडमिशन फी साठी. तर आमच्या घरामध्ये 2000 देखील नव्हते आणि ते 2000 नव्हते ते शोधण्यासाठी जवळजवळ आम्ही 1 महिना घालवला. पण 2000 रुपये सुद्धा त्या काही मिळाले नाही आणि त्या कारणाने माझं शिक्षण राहिलं. त्यानंतर मी शिक्षण घेतलं. माझं फक्त शिक्षण जे आहे ते 10वी पर्यंत झालेलं आहे. त्याच्यानंतर मी त्यावेळी लहान होतो, परंतु आमच्या घरामध्ये ट्रॅक्टर होता. ट्रॅक्टर होता. ट्रॅक्टर असल्यामुळे मी ट्रॅक्टर ड्रायव्हर चांगला झालो होतो. तर मी शाळेत नाही गेलो, त्यानंतर कॉलेजला नाही गेलो, परंतु माझा मित्राचा एक ट्रॅक्टर होता त्याच्यावरती मी काम चालू केलं. त्याच्यावरती मी ड्रायव्हर म्हणून जायचो आणि त्याच्याकडून काही पैसे घेऊन आमचा ट्रॅक्टर जो होता तो बंद पडलेला होता त्याला दुरुस्त केलं. काम करून आमचा ट्रॅक्टर दुरुस्त केला. दुरुस्त करून परत आपल्या ट्रॅक्टरवरती मी एक व्यवसाय चालू केला. शेतामध्ये जसं आपण नांगरणी करतो, ह्या गोष्टी सगळ्या, वाहतूक, खत वाहने वगैरे जे गावामध्ये असतात छोटे छोटे धंदे ते मी चालू केले. वाळू व्यवसाय, वाळू वाहने ते पण मी काम केलं. लोकांचे काहीतरी भाडी व्हायचं ट्रॅक्टरने, तर ते व्यवसाय चालू केला. आणि 1-2 वर्ष ते केल्यानंतर वडिलांच्या सहकार्याने परत लाकूड व्यवसायाला सुरुवात केली. तर त्यानंतर जो आम्ही लाकूड व्यवसाय सुरू केला तर मी तो 2018 मध्ये बंद केला लाकूड व्यवसाय. 2007 मध्ये माझं लग्न झालं. लव्ह मॅरेज माझं झालं. त्यानंतर घरच्यांनी विरोध केला. घरच्यांनी मला बाहेर काढलं. त्यानंतर मी बाहेर राहिलो, घरी नाही गेलो. पण बाहेर 2007ची ती परिस्थितीच नव्हती की लव्ह मॅरेज मध्ये आलो. येस. तर 2007 नंतर मी बाहेर राहून ऍक्च्युली बिझनेस मध्ये मी परिपूर्ण असल्यामुळे मी बाहेर जाऊन पण व्यवसाय केला. बाहेर जाऊन व्यवसाय केला. 2018 पर्यंत व्यवसाय केला. 2018 मध्ये लाकूड व्यवसाय हा मी पूर्णपणे बंद केला. 2018 नंतर मला बाकीचे बरेचसे व्यवसाय मिळाले की मी काय काय करू शकतो ते. तर त्याच्यामध्ये एक नेटवर्क मार्केटिंग ट्रेंड होता, आज पण आहे काही. तर नेटवर्क मार्केटिंग MLM ज्याला म्हणतो आपण, तर त्या एका कंपनीमध्ये मी जॉईन केलं. 2018 मध्ये पूर्णपणे त्या कंपनीचं काम केलं आणि ती कंपनीमध्ये मी एवढं मोठं काम केलं की तिथे मी लाखो रुपये पण कमवले. त्यानंतर मी माझी स्वतःचीच MLM कंपनी, नेटवर्क मार्केटिंग कंपनी एक चालू केली प्रोडक्ट घेऊन आणि सांगितलं की दुसऱ्याचं काम करायचं आपण स्वतःच करूया. कारण की थोडंसं प्रत्येकाचं वेगळं असतं, थोडंसं माइंड वेगळं असतं. थोडंसं मी पण वेगळा होतो. स्वतःचीच कंपनी चालू केली आणि 2019 मध्ये ज्यावेळेस लॉकडाऊन झालं त्या टायमिंगला ती कंपनी चालू केली. पण अपूर्ण ज्ञान, माहिती नाही, डायरेक्ट निर्णय घेतला, मोठे पैसे लावले आणि त्याच्यामध्ये मी लॉस गेलो. 2019 मध्ये टोटल मी 60 ते 70 लाख रुपयाला त्या कंपनीमध्ये लॉस गेलो. लॉस एवढा गेलो की माहितच नाही मला एवढे पैसे कसे लॉस
लॉस झाले काय मला काहीच कळत नव्हतं, कारण की मॅनेजमेंटच्या अवेअर नव्हतं काहीच नाही, त्यावेळेस. बिझनेस माहित नाही, काहीच माहित नाही. आणि त्याच पिरियडला मला माझे गुरु मिळाले, म्हणजे कोच मिळाले, जे बिझनेस गाईड करायचे. तर त्यांनी मला सांगितलं की बिझनेस कसा करायचा. त्यानंतर मी 2020 नंतर बिझनेस सुरू केला. 2020 लॉकडाऊन नंतर एक बिझनेस सुरू केला. जसं माझे कोच मला सांगते गायडन्स जसं मी केली, त्यांनी जसं गायडन्स करते तसं मी त्यांच्याकडून घेऊन शिकून माझा बिझनेस सुरू केला. बिझनेस सुरू केला, बिझनेसमध्ये पण खूप वेळा अपडाऊन झालं, पण कोच सोबत होते त्यामुळे ते जसे सांगतील तसे करत गेलो. काही मी माझे स्वतःचे एफर्ट लावले आणि माझ्या जिद्दीने माझ्या हिमतीवर मी करत गेलो. आणि 2022 मध्ये मला परत माझे वेगळे कोच मिळाले. म्हणजे प्रत्येक म्हणजे आज मी जर बिझनेस शिकत आहे, करत आहे, तर बिझनेस कोच माझे वेगळे आहेत, माझे माइंड ट्रेनर वेगळे आहेत, माझे स्पिरिच्युअल कोच वेगळे आहेत, माझे फायनान्स कोच वेगळे आहेत आणि माझे ट्रान्सफॉर्मेशन कोच वेगळे आहेत. आणि माझे सगळ्यात मोठे गुरु म्हणजे माझे वडील, ज्यांनी मला लहानपणापासून बिझनेस शिकवला आणि इथपर्यंत आणलं. असे माझे टोटल 5 कोच आहेत. तर ह्यांच्या माध्यमातून मी शिकवले. माझे माइंड ट्रेनर आणि जे माझे स्पिरिच्युअल कोच आहेत, 2022 मध्ये मला ते भेटले. त्यांनी माझी टोटल लाईफ चेंज केली आणि त्यांनी मला ह्या ट्रेनिंग इंडस्ट्रीमध्ये आणलं. ते बोलले की तुम्ही आज बिझनेस करताय, संपूर्ण गोष्टी एवढं करताय, तर ह्या सगळ्या गोष्टी लोकांना माहिती झाल्या पाहिजे, त्यासाठी तुम्ही आता लोकांना शिकवायचे. आणि मला पण ते आतमधून कुठून तरी वाटत होतं की आपल्या म्हणजे मला आवड पण होती की लोकांना आपण शिकवूया, लोकांची मदत करूया. ते कुठेतरी होतं. तर सरांच्या माध्यमातून मला ते बाहेर पडलं आणि मी ट्रेनर झालो सर. खूप छान. म्हणजे बॅकग्राऊंड शेतकरी असते, वडील शेतकरी असल्यापासून तुझं एक म्हणजे स्पिरिच्युअल माइंड ट्रेनर आणि एक बिझनेस ग्रोथ कोच इथपर्यंतचा हा असा सुंदरसा प्रवास होता तुमचा. Okay. तुम्ही ह्या व्यवसायात कधीपासून आहात? ट्रेनिंगच्या व्यवसायामध्ये मी आणि माइंड ट्रेनर व्हावं असं का वाटलं तुम्हाला? तर मी ह्या व्यवसायामध्ये गेल्या 3 वर्षापासून आहे ट्रेनिंगच्या. ज्यावेळेस मी माझी कंपनी चालू केली, मायक्रोसॉफ्ट नावाची माझी मायक्रोसॉफ्ट नावाची कंपनी आहे, ज्याच्यामध्ये मी क्लोथचं ट्रेडिंग करतो, खरेदी विक्री. त्याच्यामध्ये मी फक्त B2B मॉडेलने काम करतो, म्हणजे मॅन्युफॅक्चरर ते दुकानदार, हे माझं मॉडेल आहे ते. तर त्यामध्ये मी जे रेडीमेड गार्मेंटचे जे विक्रेते आहेत, रिटेलर आहेत, त्या लोकांना कपडे देण्याचं काम करायचं. तर ते देता देता त्या लोकांचा सेल होत नसायचा. तर त्याला माझ्याकडून कपडे घेऊन जायचे, परंतु त्यांचा सेल होत नसायचा. तर मी त्यांना विचारायचो तुमचा का सेल होत नाही, काय प्रॉब्लेम आहे त्यामध्ये. म्हणजे मला चॅलेंजेस सांगायचे आणि मी सगळं केलं होतं. तर मी त्यांना ते शिकवायला सुरुवात केली की तुम्ही असं करा, हे करा, मार्केटिंग ह्या पद्धतीने करा, कस्टमर असे आकर्षित करा, ह्या पद्धतीने ऍक्टिव्हिटी करा, ह्या पद्धतीने तुम्ही सर्व्हिस द्या, ह्या पद्धतीने तुम्ही फायनान्स मॅनेज करा. तर हे सगळं मी त्यांना एकदम फ्री मध्ये, जे माझे क्लायंट बनायचे, मी त्यांना ऑनलाईन एकदम फ्री मध्ये शिकवायचो. आणि ते शिकवता नंतर मला प्लॅटफॉर्म मिळाला मोठा आणि मग मी जे ऑनलाईन तर ते ऑफलाईन ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमचा एक स्वतःचा पहिला ब्रँड सुरू केला, त्याच्यानंतरच तुमची ही ट्रेनिंग ची जी प्रोसेस आहे ती सुरू झाली. येस. आतापर्यंत सर तुम्ही किती वर्कशॉप्स घेतले आहेत? आता मी जवळजवळ जर पाहिलं ऑनलाईन जर ट्रेनिंग पाहिले तर त्याला मी मोजता नाही ना, कारण की मी आठवड्यातून 4 ते 5 ट्रेनिंग घेतो. अच्छा. आणि जर ऑफलाईन जर पाहिलं तर ऑफलाईन मी आता गेल्या 1 वर्षापासून सुरू केलेलं आहे. तर ऑफलाईन दर महिन्याला माझे 4 वर्कशॉप होतात. दर महिन्याला माझे 4 वर्कशॉप फिक्स असतात. त्याच्यामध्ये माझं वन डेचे 3 वर्कशॉप असतात, वन डेचं 1 वर्कशॉप असतं आणि 4 दिवसाचा 1 वर्कशॉप असतो. अच्छा. 3 डेजचा. तर असे माझे ऑफलाईन वर्कशॉप असतात. त्याच्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी उद्योजकांना आणि मी जे शिकवण्याचं जे काम करतो, तर एक सर्वसाधारण व्यक्ती पण असू शकतो किंवा माझा जास्तीत जास्त जो फोकस आहे तो फक्त उद्योजक आहे. कारण की मी उद्योजकांचा स्ट्रगल पाहतो आहे. मी स्वतः पण उद्योजक आहे. मला माहिती की उद्योजक किती सारे प्रॉब्लेम्सला फेस करून तिथपर्यंत जातो आणि जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो जात नाही तिथपर्यंत. त्याला खूप साऱ्या अडचणी येतात. पण त्या अडचणींवरती मात कशी करायची हे मी शिकलो आणि मी केली. आणि मला असं वाटतं अजून की आता लोकांनी देखील ते करावं. तर त्या पद्धतीने मी त्या लोकांना टार्गेट करतो आणि शिकवण्याचा त्यांना प्रयत्न करतो. आतापर्यंत तुम्ही जेवढे वर्कशॉप घेतले ते आता म्हणजे ऑल ओव्हर इंडिया कुठे कुठे घेतले, की फक्त महाराष्ट्रातच आतापर्यंत आपले प्रोग्राम झालेले आहेत? आणि तिथे आलेले जेवढे उद्योजक असतात, सो त्यांचा काय माइंडसेट असतो आणि तुम्ही कशा लेवलनी त्यांना व्हॅनिश करून एक नेक्स्ट प्रोसेस त्यांच्यासोबत त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करता? कारण प्रत्येक उद्योजक जेव्हा हा एक उद्योजक आहे तर त्याचे ऑलरेडी काहीतरी प्री प्लॅन असतात, पण तरी तेव्हा तो जेव्हा तुमच्या शोला म्हणजे तुमच्या ट्रेनिंगला जेव्हा अटेंड करतो, तर त्याला ऑब्व्हियसली जे आधीचे जे काही त्याचे प्लॅन्स असतील त्याला व्हॅनिश करून त्याला पुन्हा रिफिल करणे आणि त्याला एक नवीन दिशा दाखवणे
यासाठी तुम्हाला काय प्रॉब्लेम्स वगैरे काय पॉइंट्स कसे तुम्ही नोटेट करता? येस, प्रॉब्लेम्स येतात. एखादा उद्योजकाला जर आपल्या पद्धतीने त्यांना समजून सांगायचे, तर प्रत्येक उद्योजक जो आहे तो हुशार असतो. ऍक्च्युली उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले आपले खूप हुशार आहेत आणि माझ्या मते ते फक्त स्वतःला हुशार समजतात. जसं मी पण होतो ऍक्च्युली. मुझे बिझनेस आता है म्हणजे MBA, मी स्वतःला MBA समजायचो. ज्या वेळेस मला माझे बिझनेस कोच मिळाले त्या दिवशी मी स्वतःला जो MBA समजत होतो तो माझा घमंड होता ऍक्च्युली, तो तुटला आणि मी डायरेक्ट सरांना सरेंडर झालो आणि जे माझ्या कोचने मला जे सांगितलं मी त्या पद्धतीने करत गेलो म्हणून मी आज इथपर्यंत. तर मी खूप सारे उद्योजक आहेत, तर ते स्वतः जे काही करतात ते, तर त्यांना असं नेहमी वाटतं की आम्ही जे काही करत आहोत ते योग्य आहे, पण ते योग्य नाहीये. तर बिझनेस ही प्रोसेस आहे, तर ह्या प्रोसेसला समजलं पाहिजे आणि शिकलं पाहिजे. जर आपण ते शिकलो केलं तर आपण तो बिझनेस होऊ शकतो. त्याचबरोबर माझे जे ऑनलाईन ट्रेनिंग जे झाले ते ऑल ओव्हर इंडिया मधून लोक मला अटेंड करतात. ऑनलाईन ट्रेनिंग मध्ये झूम मध्ये मी ट्रेनिंग देतो, जे म्हणजे 3-3 तासाचे 2-2 तासाचे सेशन असतात. आणि जर ऑफलाईन ट्रेनिंगची जर बोललो तर ऑफलाईन ट्रेनिंग मध्ये मी मुंबई, पुणे, नाशिक आणि सातारा आणि सोलापूर या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेले आहे आणि तेच आहे. सो आता तुम्ही जेव्हा म्हणजे ट्रेनिंग सेशन सुरू केले तर आम्हाला एक पहिला अनुभव जाणून म्हणजे जाणून घ्यायला आवडेल की पहिलं ऑनलाईन ट्रेनिंग सेशन आणि पहिलं ऑफलाईन ट्रेनिंग सेशन जेव्हा तुम्ही त्यांना फेस केलं आणि ॲज अ ट्रेनर म्हणून जेव्हा तुम्ही त्यांच्यासमोर गेलात तर तुमचा तेव्हाचा काय अनुभव? येस, ज्यावेळी मी ऑनलाईन ट्रेनिंग घेतलं त्या दिवशी म्हणजे मला अजून पण आठवत आहे की ज्या दिवशी मी ऑनलाईन ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली, पण ते छोटे छोटे घ्यायचो त्यावेळेस काय वाटत नसायचं. पण ज्यावेळेस मी चांगल्यापैकी ट्रेनिंग ऑलरेडी काय आहे हे शिकलो आणि त्या एनर्जीने त्या ताकदीने मग ऑनलाईन कॅमेरा समोर प्रथम असं उभं राहिलो आणि ट्रेनिंग घेत होतो. तर खूप असं म्हणजे खूप छान तो अनुभव होता. परंतु त्यावेळेस झालं काय की माझा घसा बसला होता. म्हणजे मी एवढी एनर्जीने एवढी ताकदीने लोकांना म्हणजे मला द्यायचं होतं ना त्या पद्धतीने असं बूम केलं ना, मला ते द्यायचंच होतं. कसल्या परिस्थितीत एकदम एनर्जीने दिले आणि खूप साऱ्या लोकांचा प्रतिसाद सुद्धा चांगला आला. आमच्या टीमला ट्रेनिंग झाल्यानंतर लोकांनी मेसेज केले व्हॉट्सअपला की एकदम भयानक ट्रेनिंग झाली, एकदम भारी इन्फॉर्मेशन सरांनी दिली, एकदम प्रचंड म्हणजे एनर्जी सरांची दिसली. आणि खूप खूप सारे लोक, एक व्यक्ती होता कोणतरी, मला वाटतं आपल्या मध्य प्रदेश मधून एक जण होता कोणतरी, मध्य प्रदेश मधून. तर तो थोडासा डिप्रेशन मध्ये होता. तर त्याने मेसेज केला की माझ्यासाठी खूप महत्वाचं झालं हे ट्रेनिंग की आज जर मी हे ट्रेनिंग घेतलं नसतं ना तर माझी जी प्रॉब्लेम म्हणजे मानसिकता त्याची व्यवस्थित नव्हती. तर त्याने ट्रेनिंग ऐकल्यानंतर आमच्या टीमला मेसेज केला की सरांचं ट्रेनिंग जर मी काल घेतलं नसतं तर आज जे काही मी प्रॉब्लेमला फेस करतोय त्याच्यातून लवकर बाहेर पडलो नसतो. पण सरांच्या फक्त तेवढ्या ट्रेनिंगमुळे त्या 2 तासामध्ये मी टोटल फ्रेश झालेलो आहे आणि मी आजच्याच कामाला लागलोय असं मेसेज त्या लोकांनी केला होता. आणि त्याने कॉल पण केला, त्याच्याशी मी स्वतः पण बोललो. तर त्याला मी बोलवलं तर तो अजून खुश झाला, तो म्हणजे खूप एनर्जेटिक झाला. तो मला सर मैं भी करूंगा, म्हणजे हिंदीमध्ये बोलत होते, मैं भी करूंगा सर. आणि माझे जेवढे काही ट्रेनिंग्स होतात टोटल हिंदीमध्येच होतात ऍक्च्युली, कारण की बाहेरची पण लोक येत असतात. विथ मी ऑनलाईन खूप सारे प्रमोशन करतो आणि ऑल ओव्हर इंडिया करतो, त्यामुळे मी करताना ट्रेनिंग टोटल हिंदीमध्येच करतो. सो ऑल ओव्हर महाराष्ट्र आता आमचं जे म्हणजे लिसनर्स आहे किंवा जे आमच्या शोला ऐकणार आहेत, हे आता आमचं प्रथम ध्येय आहे की महाराष्ट्रातल्या मराठी उद्योजकांना हा एक प्रोत्साहन मिळावं आणि त्यांनी सुद्धा एक चांगल्या म्हणजे नवीन ऊर्जेने हा उद्देश म्हणजे बिझनेस करावा आणि व्यवसायात आणखी उद्योजक नवीन निर्माण व्हावे. त्यासाठीच आपण हा जो पॉडकास्ट आहे मराठीतून घेण्याचा प्रयत्न करतोय. सर कोविड नंतर प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सना फेस करावे लागले. लोकांच्या मानसिकतेमध्ये खूप फरक पडला. तर स्पिरिच्युअल कोचिंग करत असताना किंवा माइंड ट्रेनिंगचे सेशन घेत असताना तुम्हाला काही फरक जाणवला? ज्यावेळेस लॉकडाऊन नंतर लोक आपण म्हणतो की मानसिकतेमध्ये त्यांच्या बदल झाला, पण मी असं समजतो की लॉकडाऊन नंतर जे आपलं जग आहे पूर्ण जग, तर हे खूप फास्ट झालं आणि थोडस अवेअरनेस पण आला सर्वांमध्ये. खूप फास्ट झालं, अवेअरनेस पण आला. त्यानंतर जी टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजीचा लॉकडाऊनच्या अगोदरचा वापर आणि आत्ताचा वापर वाढला. लोकांना टेक्नॉलॉजी पण कळाली आणि त्यामुळे सर्व कामं इझी व्हायला लागली. तर आपण घेतो कोणत्या पद्धतीने त्यावरती तुम्ही तुमचं लाईफ बनतं. म्हणजे कोविडला जर एखाद्या व्यक्तीनं घेतलं की कोविड से ऐसा हुआ, कोविडमुळे असं झालं, कोविडमुळे माझं नुकसान झालं, तर त्याच्या आयुष्यामध्ये तेच होतं. माइंड ट्रेनिंग म्हणजे काय, आम्ही माइंड वरती तेच काम करत असतो. आता माइंड म्हणजे काय, मन. जसं आपलं मन विचार करतं
तसंच आपल्या लाईफ मध्ये ऑटोमॅटिकली होतं. म्हणजे माइंड मध्ये आम्ही माइंड म्हणजे काय सांगतो, माइंड, कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, ह्याचे काय काय पॉवर आहेत, ते पॉवर आपल्या लाईफ मध्ये, आपल्या कामामध्ये, आपल्या बिझनेस मध्ये आपण कुठे कुठे त्याचा योग्य ठिकाणी योग्य वापर कसा करायचा, हे सर्व गोष्टी मी त्याच्यामध्ये क्लिअरिटी लोकांना आणून देतो. आणि प्रत्येक पॉवर जर एखाद्या व्यक्तीने समजून घेतली, एक बिझनेसमॅन आहे त्याने जर माइंडची प्रत्येक पॉवर समजून घेतली आणि त्याचा योग्य वापर जर आपल्या बिझनेस मध्ये केला, जसं मी पण केला, तर गॅरंटी सक्सेस आहे. आणि बिझनेस मध्ये सुद्धा माइंड जर तर काय झाली, म्हणजे तुमचा आतून शक्ती निर्माण झाली, तुमची जी आतून येणारं जे पोटेन्शियल आहे, तुमची जी ताकद आहे, हीच ताकद तुम्हाला सक्सेस बनवते. मग त्याच्यामध्ये चॅलेंजेस तर येतात बिझनेस मध्ये, असं नाही चॅलेंजेस नाही, बिझनेस मध्ये चॅलेंजेस नाही तर तो बिझनेस नाही. आणि मी असं समजतो की जर एखाद्या व्यक्तीला अडचणी येत नाहीये, चॅलेंजेस येत नाहीये, तर तो माणूस काहीच करत नाही. तर तो जर काहीतरी करतोय तर त्याला चॅलेंजेस येणार, चॅलेंजेस येतात तर याचा अर्थ तो काहीतरी करतोय. बरं. तर मग त्या चॅलेंजेसला फेस करून आपण कसे पुढे जायचं, हे फक्त आपल्याला माइंड सेट झाला पाहिजे. त्याचा मी माइंड सेट तयार करतो आणि त्याच्यानुसार फक्त बिझनेसचं गायडन्स देतो. बरं. आता कोविड नंतर आपण बघितलं की बरेचसे जे चांगले चांगले उद्योग आहेत ते बंद पडले आणि जी काही एनर्जी होती ती डाऊन झाली, म्हणजे ऑन्टरप्रिनरची, उद्योजकांची. सो तिथे भारत सरकारने सुद्धा बरेच प्रयत्न केले की त्यांना तो एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांनी परत रिस्टार्ट करावं. पण तशा वेळेस प्रत्येकाला म्हणजे जेव्हा डिप्रेशन येतं, तर मग अशा वेळेस ग्रोथ, जो बिझनेस ग्रोथ ट्रेनर आहे त्याची नेहमी गरज भासते. कधी काळी ते वडील होऊ शकतात, कधी काळी फ्रेंड्स पण असू शकतात, बट प्रत्येक वेळेस बिझनेसचं जे सोल्युशन आहे हे पर्टिक्युलर फॅमिली मेंबर्स किंवा फ्रेंड्स कडून नाही मिळू शकत. तर त्यासाठी बिझनेस ग्रोथ कोच असतात. सो मग त्या फेज नंतर, कोविड नंतर, म्हणजे तुमच्याकडे असे किती कस्टमर्स झाले की त्यांना तुम्ही ट्रेन केला आणि त्या फेज मधून काढण्यासाठी सक्सेसफुल झाला? अशी बरीचशी लोक माझ्याकडे येऊन गेली, ज्याच्यामध्ये काही बिझनेसमॅन पण होते, व्यावसायिक होते, आणि काही काही लोक जॉब पर्सन देखील होते. किती लोक थोडंसं डिप्रेशन मध्ये विचार, कसं असतं आपल्या मनावरती सगळं आहे, आपला माइंड जो विचार करणार त्या पद्धतीने आपण लाईफ बनवतो. म्हणजे माझं एक टॅगलाईन आहे, माझ्या फर्स्ट डे प्रोग्रामचा, वन डे प्रोग्रामचा टॅगलाईन आहे, विचार बनाए जिंदगी. जसे तुमचे विचार तसंच तुम्ही बनता. मग त्यासाठी तुम्हाला विचारांमध्ये बदल करावा लागेल. आता विचारांमध्ये बदल कसा करायचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला एन्व्हायरमेंट सुद्धा चेंज करावं लागेल. तुमची माइंडसेट जर चेंज करायचं तर बऱ्याचशा गोष्टी चेंज कराव्या लागतील. तर हे सगळं मी ट्रेनिंग मध्ये शिकवतो आणि त्याचा माइंडसेट चेंज करून मग ते पुढे जाण्यासाठी तयार होतात. आता जसं म्हणजे आमच्या तेवढं अभ्यासातून लक्षात आलं की तुमची वेगवेगळ्या क्षेत्रात 12 व्यवसाय आहेत. सो मग हे 12 व्यवसायाबद्दल आम्हाला म्हणजे थोडक्यात जाणून घ्यायला आवडेल. आणि तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात जेव्हा हे बिझनेस म्हणजे स्थापन केले, तर सुरुवातीपासून तर इथपर्यंतचा जो प्रवास होता, तर तुम्हाला काय म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल काय डाऊट्स किंवा काय कसे तुम्ही पाथ डिफाइन केले? ऍक्च्युली स्टार्टिंग झाली होती माझी एकाच व्यवसायापासून, जे मी लॉकडाऊनच्या नंतर सुरू केला होता. लॉकडाऊन नंतर सुरू केला, लॉकडाऊनच्या अगोदरच केला होता, परंतु लॉकडाऊन आल्यामुळे ते थोडंसं डिले झालं. पण मी त्याला लॉकडाऊन नंतरच समजतो. लॉकडाऊन नंतर सुरू केला होता. तर त्या एका व्यवसायाचे मी आज रोजी 11 व्यवसाय बनवले. 11 व्यवसाय, तर वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये 11 व्यवसाय. आज जी मोठी मोठी लोक झाली, जे श्रीमंत झाले, आज आपण जर रतन टाटाजींना पकडलं, तर रतन टाटा जे आहेत ते आज फक्त एकाच व्यवसायामध्ये नाही, ते अनेक व्यवसायामध्ये आहेत. जर जे माझे बिझनेस कोच आहेत ते मला, त्यांनी मला शिकवलं की एक व्यक्ती जो आहे तो अनेक बिझनेस पण करू शकतो, पण त्यासाठी एक प्रोसेस असतं. त्या प्रोसेसने जर तुम्ही काम करत गेला तर तुम्ही अनेक बिझनेस रन करू शकता. तर मी माझे जे अनेक बिझनेस बनवले, तर ते एक बिझनेस सुरू करून त्याला प्रोसेस मध्ये आणून त्याला सेट करून नेक्स्ट बिझनेस सुरू केला, त्याला सेट करून परत नेक्स्ट बिझनेस सुरू केला, त्यानंतर परत नेक्स्ट, असे करत करत म्हणजे 11 बिझनेस झाले. तुमच्या इतर बिझनेस बद्दल आता तुम्ही जसं सांगितलंच आहे, तर तुम्हाला या म्हणजे जे तुमचे 11 व्यवसाय, ऑब्व्हियसली आता प्रत्येक व्यवसाय हा तुमच्या आवडीचाच आहे, पण त्यातला मोस्ट तुमच्या फेवरेबल जो बिझनेस आहे तो कोणत्या इंडस्ट्रीचा आहे? माझा जो फेवरेट असेल तर माझा ट्रेनिंग इंडस्ट्रीचा आहे. जे मी ट्रेनिंग जे देतो त्याच्यामध्ये मला खूप आनंद मिळतो आणि त्यामधूनच खूप साऱ्या लोकांचं म्हणजे मी माझे जेवढे ट्रेनिंग प्रोग्राम होतात ना, त्याच्यामध्ये फी चार्जेस मी जास्त घेत नाहीये. कारण की मला माहिती आहे की एक मराठी उद्योजक, महाराष्ट्रातला जो उद्योजक आहे, तर त्याचा माइंडसेट काय आहे, त्याला कशाची किती गरज आहे, तर त्या पद्धतीनेच मी माझे सगळे चार्जेस वगैरे ठेवलेले आहेत आणि मी त्या लोकांसाठीच काम करतो. म्हणजे इतर बिझनेस आहेत, त्या बिझनेस मधून येणारा जो इन्कम आहे तो मी आज आपल्या महाराष्ट्रीयन उद्योजकांसाठी खर्च करत आहे. आणि माझे जेवढे काही ट्रेनिंग्स होतात फ्री होतात, एक
चार्ज फक्त मी हॉटेल चार्जेस वगैरे नॉर्मल चार्ज घेतो, नाही तर मी एकदम फ्री आहे लोकांसाठी. आता जेव्हा तुम्ही ऍज अ बिझनेस ग्रोथ कोच आणि माइंड ट्रेनर म्हणून काम करता, सो ह्या जेवढ्या काही सर्व प्रोसेसेस आहेत, सो ह्या प्रोसेसेस इझी करण्यासाठी तुम्ही जी पुस्तकं लिहिली, जवळपास 12 पुस्तकं लिहिली आहेत, सो त्या 12 पुस्तकांचा प्रवास तुम्ही म्हणजे कुठून सुरू केला आणि प्रत्येक पुस्तकामध्ये ती कशी प्रोसेस डिफाईन केलेली आहे ते आम्हाला जाणून घ्यायला. 12 पुस्तके मी जी लिहिली, तर 12 पुस्तक स्टार्टिंगला मी परत एकच पुस्तक लिहिलं. स्टार्टिंगला एक पुस्तक लिहिलं, परंतु त्या एका पुस्तकामध्ये मला जो संदेश लोकांपर्यंत पोहोचवायचा आहे, जो मला व्यावसायिकांना द्यायचा आहे, तर तो होत नव्हता. म्हणून मी 3 बुक लिहिले. 3 बुक लिहिल्यानंतर त्या 3 बुक लिहिल्यानंतर ज्यावेळेस ते मी पब्लिश केले, त्याचा तो मला प्रतिसाद मिळाला, तो मला अनुभव आला. तर मला असं वाटलं की या 3 बुक मधून जर एवढं नॉलेज लोकांपर्यंत पोहोचतंय, तर आपल्याला अजून आहे ना, जे आपण ट्रेनिंग मधून देणार आहोत, तर आपण ते पुस्तकामध्ये टाकून सुद्धा देऊ शकतो. तो एक वे आहे. तर जो ट्रेनिंग अटेंड नाही करू शकत, तो पुस्तकातून तुम्हाला फॉलो करू शकतो. याच पुस्तकातून सुद्धा संपूर्ण मी जे ट्रेनिंग देत आहे ते संपूर्ण त्याच्यामध्ये फॉलो करू शकतो. मग मी त्याच्यासाठी 12 बुक या कारणासाठी लिहिली की 12 महिन्यामध्ये 12 बुक, दर महिन्याला एक एक जरी बुक वाचलं एखाद्या व्यक्तीने, ते जरी फॉलो केलं तरी पण तो सक्सेस इझिली होऊ शकतो. त्या पद्धतीने मी ते बुक्स बनवले. त्यानंतर बुक्सचा जो माझा विषय आहे, तर तो विषय थोडासा युनिक आहे. म्हणजे की आज मी काय केलं माझ्या लाईफमध्ये, तर त्याला अनुसरून संपूर्ण पुस्तके मी लिहिली. माझे अनुभव, माझे बिझनेस सेट कसे करायचे, आपण फिअरलेस पर्सन कसं बनायचं, फिअरलेस बनून फायदे काय होतात, तोटे काय होतात, ते तोटे फायदे कसे आपण हँडल करायचे, त्यानंतर आपला कॉन्फिडन्स कसा बिल्ड करायचा, त्यानंतर अनस्टॉपेबल कसं काम करायचं, त्यानंतर लाईफ चेंज करण्यासाठी कोणत्या हॅबिट्स चेंज करायच्या, ह्या सगळ्या गोष्टी मी त्या पुस्तकामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या टाकलेल्या आहेत. तर त्याच्यामध्ये मी टोटल हा जो बुक सिरीज लिहिलेला आहे, हा 12 बुकचा सिरीज हा डेअरिंग वर लिहिलेला. म्हणजे वर्ल्ड मध्ये डेअरिंग वरती 12 पुस्तकांची सिरीज लिहिणारा एकच माणूस असेल, तो मी. तर 12 बुकची सिरीज लिहिणारे मी एकटाच आहे. तुम्ही गुगलला सर्च करू शकता. त्यावेळेस सुद्धा माझं पुढच्या महिन्यामध्ये बुक लॉन्च करतो मी 12 बुक टोटल लॉन्च होतील. त्यावेळेस सगळीकडे दिसेलच, गुगलला सुद्धा दिसेल की 12 बुक लिहिणारा एकमेव ऑथर आहे, ते एकच नाही. खूप खूप अभिनंदन सर त्यासाठी तुमचं आहे. आता समजा ऍज अ बिझनेस ट्रेनर म्हणजे किंवा बिझनेस कोचिंग म्हणजे नक्की काय असतं, तुम्हाला कसं सांगायचं? आता बिझनेस कोचिंग म्हणजे नक्की काय असतं, हा खूप छान प्रश्न विचारला जातो तुम्ही की याची खूप गरज आहे लोकांना. आज लोकांना व्यवसाय म्हणजे बिझनेस म्हणजे काय हेच माहित नाहीये. लोक बिझनेस सुरू करतात, फक्त करायचं म्हणून करतात, नावासाठी करतात, प्रतिष्ठेसाठी करतात, पण असं नाहीये. तर बिझनेस हा केला जातो, हा समाजाचा काहीतरी समाजामध्ये बदल घडवणे, लोकांची मदत करणे, यासाठी तो बिझनेस असतो. आणि त्याच्यामधून तुम्हाला काहीतरी प्रॉफिट अर्निंग होत असते. तर हा वे असतो एक बिझनेससाठी. पण लोकांना बिझनेस म्हणजे माहित नाही. लोकांनी फक्त माहिती काय लोकांना की ह्याने बिझनेस सुरू केला, मी पण करणार, असंच करायचं. लोक फक्त शॉप टाकतात, बसतात आणि कस्टमर ऑटोमॅटिक आला वाट पाहत असतात. कस्टमर येत नाही, लोक बंद करतात. तर सिंपल भाषेत जर सांगायचं झालं बिझनेस म्हणजे काय, तर बिझनेस म्हणजे अशी एक प्रोसेस जी उद्योजकाच्या उपस्थितीशिवाय निरंतर चालते. बिझनेस म्हणजे अशी एक प्रोसेस जी उद्योजकाच्या उपस्थितीशिवाय निरंतर चालते आणि त्याच्यातून उद्योजकाला इन्कम जनरेट होतो, म्हणजे बिझनेस. त्या बिझनेस मध्ये काय काय येतं, समजा एक्झाम्पल घेऊ आपण हॉटेलचं. हॉटेलमध्ये प्रोसेस काय आहे, हॉटेलमध्ये कस्टमर येतो, खातो, पैसे देतो आणि जातो. कस्टमर येतो, खातो, पैसे देतो, जातो. ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये उद्योजकाला पैसे मिळतात, 100% मिळतात. त्याच्यामध्ये प्रोसेस आहे, कस्टमर आल्यानंतर कोणतरी वेलकम करायला आहे, त्यानंतर त्याची ऑर्डर घेण्यासाठी कोणतरी आहे, त्याची ऑर्डर बनवण्यासाठी किचन मध्ये कोणतरी आहे, पैसे घेण्यासाठी तिथे काउंटरला कोणतरी आहे. तर ह्या सगळ्या प्रोसेस मध्ये पुढे उद्योजक आहे का, नाही. तर ह्या प्रोसेस मध्ये काय काय गरज आली, सिस्टम्स आली, टीम आली आणि स्ट्रॅटेजी आली. कस्टमर आकर्षित करण्यासाठी तुमचा कस्टमर आला, प्रोसेस रन करून गेला, तुम्हाला पैसे मिळाले. पण ह्याच्यामध्ये उद्योजक कुठेच नाहीये. तर ज्या व्यावसायिकाला जर समजलं ही प्रोसेस कशी सेट करायची, तर त्याच्या उपस्थितीशिवाय त्याला इन्कम होऊ शकतो. आज मोठे मोठे लोक पाहिजे. आज मी माझे 11 बिझनेस तसेच बनवले. एक बनवला, त्याचं प्रोसेस बसवलं, मी तिथून बाजूला झालो. दुसरा बनवला, त्याचं प्रोसेस बसवलं, मी तिथून बाजूला झालो. तिसरा बनवला, बाजूला झालो. असे करत करत फक्त मी आता एकच कंपनीमध्ये माझ्या इन्व्हॉल्व आहे, ते म्हणजे ट्रेनिंग मध्ये. तिथे स्वतः प्रोडक्टच मी आहे, त्यामुळे मी तिथे उपलब्ध आहे.
बाकी सगळे कंपनीमध्ये मी फक्त आठवड्यातून 1-2 तास 3 तास जातो आणि फक्त देखरेख करतो. बाकी सगळी माझी टीम करते. मला फक्त पैसे येतात, पैसे मिळतात. म्हणजे आपण याला साधारणतः असं म्हणू शकतो की उद्योजकांनी मीच स्वतः सर्व गोष्टी करेल याकडे लक्ष न देता याला एका प्रोसेस मध्ये सेट करणे, त्यासाठी एखादा म्हणजे कोणी बिझनेस ग्रोथ कोच असेल किंवा माइंड ट्रेनर असेल त्याला जर फॉलो केलं किंवा त्याच्यासोबत जर त्याला सोबत घेऊन जर काम केलं तर आपले मराठी उद्योजक नक्कीच ह्या गोष्टीला चांगला प्रतिसाद करू शकतील आणि एक चांगलं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे आपली भारताची इकॉनॉमी आहे यासाठी देऊ शकतील. येस येस येस. आता त्याच्यामध्ये ही जी प्रोसेस आहे या प्रोसेस मध्ये टीम कशी हायर करायची. आज जे लोक काम करतात ना, हे लोक स्वतःला जे उद्योजक समजतात हे उद्योजक आहेच नाही. हे लोक सेल्फ एम्प्लॉय आहेत, म्हणजे स्वतः सगळं करतात ना. हे लोक स्वतःच उद्योग करतात असं त्यांना वाटतं मी उद्योजक आहे, पण ते उद्योजक नाही. ते लोक कोण आहेत? सेल्फ एम्प्लॉय. आणि हा सगळ्यात हुशार माणूस असतो. सेल्फ एम्प्लॉय आहे हा सर्वात हुशार त्याच्या कंपनीमध्ये तो एकमेवच असतो. तर तो हुशार लोकांची टीम बनवत नाही, तिथे तो फसतो. त्याला असं वाटतं की मी जर लोकांना हुशार बनवलं तर लोक निघून जातील. आज जर मोठमोठ्या लोकांना पाहिलं, अंबानींना पाहिलं, टाटांना पाहिलं, यांनी पण हुशार लोक आणली ना कंपनीमध्ये. त्यांनी थोडी ना टाटा चालू केली, नाही करू शकत. तर आपण हा विचारच करत नाही, कारण की त्या पद्धतीचं शिक्षण आपल्या उद्योजकांना नाहीये आणि मी त्या क्वालिटीचं शिक्षण प्रोव्हाइड करतो. ते प्रशिक्षण देतो, त्याचा माइंडसेट बनवतो आणि त्यानंतर त्यांना बिझनेस कोचिंग करत जातो. त्यांना तो सगळा फ्लो एकदा समजला की ते लोक एकदम बोम मध्ये काम करतात. तुम्हाला सर आतापर्यंत जेवढं तुम्ही काम करत आहात तर ह्या केलेल्या कामासाठी सन्मान सुद्धा मिळालेला आहे, बरेच पुरस्कार मिळालेले आहेत. सो एक तुमचं कॉन्ट्रीब्युशन झाल्यानंतर तुम्ही सर आतापर्यंत तुमची जी जर्नी होती ती खूप सुंदरशी आहे आणि ॲज अ बिझनेस ग्रोथ कोच आणि माइंड ट्रेनर तुम्ही जेव्हा काम करता सो तुमचा एखादा मेमोरेबल जो काही एखादा इन्सिडेंट असेल तो आम्हाला ऐकायला आवडेल. एकदा माझे जे कोच आहेत तर त्यांचं ट्रेनिंग होतं लोणावळ्यामध्ये. तर त्या ट्रेनिंगला सरांनी मला इन्व्हाइट केलं. त्यांचं 4 दिवसाचं ट्रेनिंग असतं. तर त्या 4 दिवसाच्या ट्रेनिंगमध्ये थर्ड डेला त्यांनी मला इन्व्हाइट केलं होतं. मी गेले होते तिथे. गेल्यानंतर मी ट्रेनिंगमध्ये बॅक साईडला बसलो आणि तिथे सरांनी काही लोकांना सांगितलं की कोण बिझनेसमध्ये ग्रोथ करण्यासाठी इच्छुक आहे, कुणाला सक्सेस बनायचं आहे, कुणाचे बिझनेस आहे, त्या लोकांनी समोर या. तर त्यावेळेस 17 लोक समोर गेली. तर काहीतरी 50 लोक होती, त्यातून 17 लोक समोर गेली की ज्यांना पुढे जायचं होतं, बिझनेस शिकायचा होता. सरांच्या ट्रेनिंग मधून सरांकडून बिझनेस शिकायचा होता आणि त्याच सरांकडून मी पण बिझनेस शिकलो होतो. तर त्यावेळेस सरांनी मला इन्व्हाइट केलं की कालपासून मी त्यांचं नाव घेत आहे. तर ते जे ट्रेनर आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत. तर तिथे मला इन्व्हाइट केलं. मी तिथे गेलो आणि मला तिकडे थांबवून माझ्याकडे माईक दिला. त्या लोकांकडे माईक दिला. की 17 लोकांना प्रत्येकाला सांगितलं की तुम्ही प्रत्येकाने बिझनेस आणायचा आहे आणि ते बिझनेस मध्ये काय बेनिफिट होणार शिकल्यानंतर ते देणं सत्र. तर सर मी तिकडे 17 लोकांचे 17 बिझनेसेस ऐकले आणि त्या 17 लोकांना सर्व लोकांसमोर प्रत्येक बिझनेस मध्ये कसा ग्रोथ आपण करू शकतो जे सर शिकवणार आहेत किंवा जे बिझनेस ट्रेनिंग मिळतात किंवा जे ट्रेनिंग मधून जे नॉलेज मिळतं त्या नॉलेजच्या आधारे आपण आपला बिझनेस कसा ग्रोथ करू शकतो हे 17 लोकांना सर्वांना प्रत्येक व्यवसाय वेगवेगळे होते, सर्वांना समजून सांगितलं. त्याच्यामधून 17 पैकी 12 लोक जी आहेत ती सोबत सरांसोबत पुढे गेली की त्या लोकांनी निर्णय घेतला जागेवर ऑन द स्पॉट की मला नॉलेज घ्यायचे, मला शिकायचं आणि नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. लोकांना वाटतं ट्रेनिंग म्हणजे काय, ऍक्च्युली काय झालेलं आहे म्हणजे आपण पाहतो ना की MLM आणि हे नेटवर्क मार्केटिंगच्या ट्रेनिंग्समुळे ट्रेनिंग म्हणजे लोकांचा माइंडसेट वेगळा आहे. आपण जर बोललो ना ट्रेनिंगला दिशाभूल झालेली आहे, जे काही ऐकतो त्यांना ते वेगळं काहीतरी वाटतं. तर ऍक्च्युली ते ट्रेनिंग्स वेगळे असतात, बिझनेस ट्रेनिंग वेगळे असतात. तर प्रत्येक ट्रेनिंग वेगवेगळे असतात. आमचं जे ट्रेनिंग आहे म्हणजे आमचा जो ट्रेनिंग प्रोग्राम मी जो सेट केलेला आहे माझा टोटली प्रॅक्टिकल बेस ऍक्टिव्हिटी बेस आहे. म्हणजे जी लोक माझ्या ट्रेनिंगला येऊन गेलेली आहेत त्या लोकांचे जर तुम्ही रिव्ह्यू ऐकले तर ते सांगतील की एकदम आतापर्यंत काही लोक म्हणतात मी असं ट्रेनिंगच पाहिजे होतं. कारण मी त्याच्यामध्ये मेडिटेशन्स घेतो, मी त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी घेतो, काही प्रॅक्टिकल डेमोज देतो. तर ते लोकांना बरोबर कॅच होतं, आवडतं आणि लोकांना एक कॉन्फिडन्स बिल्ड होतो की यार ऐसे हुआ तो हम कर सकते हैं आणि ते पुढे जाण्यासाठी तयार होतात. आणि माझी तीच इच्छा आहे की लोकांनी निर्णय घ्यायचा आणि शिका, आमच्याकडून शिका, पुढून पण शिका, फक्त शिका असं माझं आपल्या सगळ्या मराठी उद्योजकांना विनंती आहे की तुम्ही बिझनेस शिका, त्याशिवाय तुमचा व्यवसाय म्हणजे शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. जसं बोलल्या गेलेलं आहे आणि आपण नेहमी ऐकतो
पण तशा ऍक्टिव्हिटीज करणं खूप कठीण होतं आणि ते लवकर डिसिजन्स आपले उद्योजक घेत नाही. आता एक बिझनेस ग्रोथ कोच आणि माइंड ट्रेनर म्हणून तुम्ही म्हणजे गेल्या 5 वर्षापासून कंटिन्युअस काम करताय आणि हे काम करत असताना तुम्हाला बरेचसे पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. सो पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल आम्हाला जाणून घ्या. मला ज्यावेळी प्रथम पुरस्कार मिळाला त्यावेळी प्रथम पुरस्काराच्या वेळी मला स्वतःवरती विश्वास पडत नव्हता. म्हणजे कधी असं झालंच नाही ना माझ्या आयुष्यामध्ये. तर मी खूप एन्जॉय केला पुरस्कारामध्ये पण. आणि तो जो फील होता म्हणजे म्हणतो ना आपण एक मुवमेंट असतो आपला एक असा तो क्षण जगा वाटतो की त्याची मला जी एक इच्छा होती असं तुम्हाला तो जाणवला. आणि त्यावेळेस माझी बायको तिने मला आतापर्यंत खूप सहकार्य केलं. म्हणजे पहा एक जर्नी मध्ये ना कोणीतरी सोबत लागतं. तर ते आई वडील पण असू शकतात, भाऊ बहीण कोणी पण असू शकतात. पण माझ्यासाठी माझी बायको की तिने जे माझं संघर्ष जो आहे तिने खूप मला म्हणजे म्हणतो ना आपण खांद्याला खांदा लावणे कम्प्लीट त्या पद्धतीने तिने मला आजपर्यंत पण साथ दिली. आणि म्हणजे खूप सारं आहे त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर पण तिची साथ आहे. वुमन्स डेच्या माध्यमातून तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलाल? वुमन्स डेच्या बद्दल जर बोललं तर मला असं वाटतं की माझी बायको जशी आहे तशी सर्वांनी सर्वजण तसेच आहात. तर सर्वांनी त्या पद्धतीने आपल्या फॅमिलीला सपोर्ट करावा. त्यानंतर ॲज वुमन म्हणजे कसं की फिमेल जे आहेत ना हेच संपूर्ण दुनिया आहे. एखादी जर फॅमिली पाहिलं जर फिमेल चांगली असेल तिने जर म्हणजे तिच्या हातामध्ये सगळं आहे. म्हणजे फिमेल जे असतात ना सर फिमेल म्हणजे म्हणतो ना आपण घरामध्ये लक्ष्मी. तर ती फिमेल म्हणजे एक लक्ष्मी. आणि आपलं कर्तव्य आहे की जी आपली लक्ष्मी आहे तिला खुश ठेवणे, तिचा सन्मान करणे, तिला व्हॅल्यू देणे. पण आपण चुकी काय करतो आपण ती गोष्ट टाळतो आणि त्याच्यामुळे मग आपली कामं होत नसतात. पण आपण ती जर गोष्ट व्यवस्थित केली आपण आपल्या जे काही घरामध्ये फिमेल आई असेल, आपली बहीण असेल, आपली बायको असेल त्यांना सन्मान दिला पाहिजे. कारण की ती लोक खूप प्रचंड मोठं काम करत असतात आणि त्यांना कोणीही सन्मान देत नाही, मान देत नाही. तर आपण ते दिलं पाहिजे. ते जर आपण दिलं तर आपल्या घरामध्ये एक लक्ष्मीचा वास लक्ष्मी वास निर्माण होतो, लक्ष्मी येते. तर हे मी अनुभवलेलं आहे. त्यामुळे मी सर्वांना वुमन डेच्या माध्यमातून हे सांगेन की सर्वांनी आपल्या घरातल्या लक्ष्मीला खुश ठेवावं. जे नवीन उद्योजक आहेत, जे आता नवीन काही व्यवसाय सुरू करू इच्छितात किंवा काही लोकांनी व्यवसाय सुरू केलेला आहे पण त्यांना अशीच अडचण जाते की त्यांना प्रॉपर गायडन्स मिळत नाही. सो त्यासाठी तुम्ही काय सजेस्ट कराल? जे नवीन व्यवसाय सुरू केलेले आहेत लोकांनी तर मी तर त्यांना सांगेन की व्यवसाय सुरू करायचा असेल तर पहिले शिका. म्हणजे पहा व्यवसाय म्हणजे काय बिझनेसमॅन बनायचंय त्याला. काय बिझनेसमॅन म्हणजे काय डेजिग्नेशन आहे ऍक्च्युली. जसं आपण डॉक्टर बनतो, डॉक्टर हे डेजिग्नेशन आहे. वकील बनले एक डेजिग्नेशन आहे. तर डॉक्टर जर बनायचं ते डेजिग्नेशन जर मिळवायचं तर ते काय करतात लोक त्याचं प्रोसेस काय आहे पहिल्यांदा शिकतात, काहीतरी डिग्री घेतात, त्यानंतर ते प्रॅक्टिस करतात आणि मग कुठेतरी मग हॉस्पिटल ओपन करतात. त्यानंतर त्यांना ते डेजिग्नेशन मिळतं. पण बिझनेसमॅन डेजिग्नेशन घेण्यासाठी पण हीच प्रोसेस असेल. पण लोक काय करतात डायरेक्ट इकडे जातात. जर एखादा डॉक्टर फक्त शिक्षण घेतलं आणि डायरेक्ट हॉस्पिटल ओपन केलं प्रॅक्टिस न करता तर तो फेल होऊ शकतो. तर बिझनेसमॅन देखील काहीही न शिकता डायरेक्ट डेजिग्नेशन वरती जातात आणि तिथे फेल होतात. तर मी त्यांना एवढं सांगेन जर तुम्ही स्टार्टअप करत असाल किंवा तुमचा बिझनेस असेल तर मला तुम्ही शिका. बिझनेसचे प्रोसेस, बिझनेसचे सिस्टम्स, बिझनेसचे स्ट्रॅटेजी हे सगळ्या गोष्टी शिकलात आणि तर ते तुमच्या बिझनेसमध्ये तुम्ही टाकलात आणि तसं सुरू केला तर तुमचा बिझनेस ग्रोथ होऊ शकतो. आता प्रत्येक व्यवसाय जसं की नवीन उद्योजक आपला एक व्यवसाय सुरू करू इच्छितात. हा व्यवसाय सुरू करत असताना आता जसं एक व्यवसाय आहे जसं तुम्ही हॉस्पिटलचं एक एक्झाम्पल दिलं. सो व्यवसाय वेगवेगळे डिपार्टमेंट्स आहेत. आता ऍज अ बिझनेस ग्रोथ कोच आणि बिझनेस ट्रेनर तुम्ही जेव्हा त्यांना ट्रेन करता तर ह्या 5 किंवा 4 डिपार्टमेंटला वेगवेगळ्या पद्धतीने सांभाळणे तेव्हा कधी एक व्यवसाय उभा होत असतो. सो हायरिंग प्रोसेस किंवा एम्प्लॉईचं जे एस्टॅब्लिशमेंट असेल ऑर्गनायझेशन मध्ये ते कशा पद्धतीचं असायला पाहिजे ते तुम्हाला आता बिझनेस मध्ये बिझनेस फंक्शन म्हणतात त्या गोष्टींना. बिझनेस फंक्शन असतात ते. तर ते बिझनेस फंक्शन असतात त्याच्यामध्ये एचआर असतं, फायनान्स असतं, त्याच्यामध्ये टीम मध्ये सेल्स येतो, ऑपरेशन येतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. तर याच्यामध्ये प्रत्येक जो आपला सेल्सचा भाग झाला म्हणजे तो फंक्शन झाला तर सेल्स मध्ये एक्झाम्पल आपण सेल्सचं घेऊया. तर सेल्स मध्ये जर तुम्हाला एखादी टीम हायर करायची आहे, तुम्हाला एखादा एम्प्लॉय हायर करायचा आहे तर आपण
आपले उद्योजक काय करतात, तर सेल्स साठी रिझ्युमे घेतात आणि त्यानुसार त्याचं शिक्षण वगैरे पाहतात आणि तिकडे हायर करतात. तर मी माझे जे बिझनेस जे मी घेतले होतात त्यांना शिकवतो, तर माझं थोडंसं वेगळं आहे. तर मी माझं प्रोसेस कसं बनवलेलं आहे की ही जी जागा आहे, समजा ही सेल्स ची जागा आहे, तर ह्या जागेसाठी जो आपल्याला टार्गेट करायचा, समजा सेल्सची जागा आहे, आता समजा आपल्याला 5 सेल्स महिन्याला पाहिजे किंवा 10 सेल्स, आपल्याला दर महिन्याला 10 सेल्स पाहिजे. तर 10 सेल्स आणण्यासाठी ही जागा आहे. तर ह्या 10 सेल्ससाठी ह्या जागेमध्ये त्या व्यक्तीला किती शिक्षण असलं पाहिजे, त्याचं काय काय नॉलेज असलं पाहिजे, त्याचं कोणतं स्किल असलं पाहिजे, त्याचा ॲटिट्यूड कसा असलं पाहिजे, त्याचं कम्युनिकेशन स्किल काय असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी मी डिफाईन करतो पहिला. आणि ज्यावेळेस इंटरव्ह्यू येतात त्यावेळेस ह्या जागेसाठी लागणाऱ्या ह्या ज्या गोष्टी आहेत, इंटरव्ह्यू घेताना सेल स्किल कम्युनिकेशन स्किल यस, त्यानंतर त्याचं बिहेवियर यस कसं पाहिजे, तो जर मॅच होत असेल तर, त्यानंतर ॲटिट्यूड यस, त्याची इच्छाशक्ती यस, ह्या सगळ्या गोष्टी आणि त्याचं शिक्षण यस, त्याचं जनरल नॉलेज किती पाहिजे कसं पाहिजे ते यस, हे सगळं डिफाईन करतो आणि मग त्या जागेसाठी त्या माणसाला हायर करतो. मग त्याला आपण ट्रेन करू शकतो सहजपणे आणि आपलं जे टार्गेट आहे, जे आपला सेल्स टार्गेट असेल तो पण अचीव्ह होऊ शकतो. तर ही सगळं प्रोसेस आहे, त्यामुळे शिकावं लागतं, करावं लागतं. एका उद्योजकाने हे जर संपूर्ण व्यवस्थित शिकून त्या पद्धतीने जर ते फॉलो केलं तर त्याला टीमचे प्रॉब्लेम येत नाही. कितीतरी उद्योजकांना टीमचे प्रॉब्लेम असतात, सांगतात की आमची टीम सेल्स जाणार नाही, तर त्यासाठी खूप साऱ्या गोष्टी असतात ते आपल्याला माहित नसतं. तर हे सगळं ट्रेनिंग मधून मिळतं, जे मी सगळं शिकवतो आणि सेट पण करून देतो लोकांच्या बिझनेस मध्ये. जे काही उद्योजक माझ्यासोबत येतील, माझ्यासोबत पुढे येतात, त्याला पण हे सगळं सेट करून देतो, स्वतः इन्व्हॉल्व त्याच्यामध्ये होऊन. बरं. सो आता हे तर एक फंक्शन्स तुम्ही आम्हाला म्हणजे समजवले की जे आमचे लिस्नर्स आहेत की वेगवेगळ्या पद्धतीचे फंक्शन्स आहेत आणि ते उद्योजकांनी जर याची प्रॉपर म्हणजे देखभाल केली किंवा त्याला प्रॉपर लक्ष केंद्रित केलं तर हे जे मायनस पॉईंट आहेत हे प्लस मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. सो मी म्हणजे प्रत्येक लिस्नरला हे सजेस्ट करेन की सरांना नक्की फॉलो करा आणि सरांचे जे ट्रेनिंग सेशन्स आहेत ते अटेंड करण्याचा प्रयत्न करा. सरांचा जो प्रवास आहे म्हणजे देवदास दायकरे सर बिझनेस ग्रोथ कोच आणि माइंड ट्रेनर आज आपल्यासोबत आहे. सो यांचा प्रवास हा खूप म्हणजे स्मॉल स्केल पासून तर ते आतापर्यंतचा एका हायर लेवलला ते पोहोचलेले आहेत आणि इथून म्हणजे एका शेतकऱ्याचा मुलगा इथून परिस्थितीपासून त्यांची जी झुंज होती तर आजपर्यंत 12 बिझनेस सेट करण्यापर्यंत ते पोहोचलेले आहेत आणि आतापर्यंत त्यांनी हजारो बिझनेसमॅन्सला आपल्याला काही म्हणण्यास हरकत नाही की ट्रेनिंग सेशन्स दिलेले आहेत आणि इथून सुद्धा पुढे ऑल ओव्हर महाराष्ट्रच नाही तर इंडिया लेवलला आणि अदर कंट्रीजला सुद्धा ते नवीन उद्योजक घडवण्यासाठी नेहमी तत्पर असतील. सर तुम्ही उद्योग यशोगाथाबद्दल काय बोलू शकाल 2 शब्द? तर हा जो प्लॅटफॉर्म, पहिला तर मी तुम्हाला थँक्यू म्हणेल की तुम्ही हा जो प्लॅटफॉर्म आहे आमच्यासारख्या उद्योजकांसाठी उपलब्ध करून दिला, की ज्याच्या माध्यमातून कितीतरी लोकांच्या आयुष्यामध्ये एक चांगला बदलाव निर्माण होणार आहे. लोकांना चांगली इन्फॉर्मेशन मिळणार आहे, चांगली माहिती मिळणार आहे, एक प्रकारे नॉलेज देखील मिळणार आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये देखील एक पॉझिटिव्ह बदलाव होणार आहे. तर खूप खूप अभिनंदन तुमचं आणि थँक्यू सो मच तुम्ही मला इथे इन्व्हाइट केलं. सर बिझनेस ग्रोथ कोच आणि माइंड ट्रेनर हे जे तुमचे ट्रेनिंग सेशन्स असतात सो आमच्या लिसनर्सला जर तुमच्यापर्यंत पोहोचायचं असेल तर ते कशा माध्यमातून पोहोचू शकतात? येस, जर कुणालाही माझ्यापर्यंत पोहोचायचं असेल बिझनेस गाईड करण्यासाठी, शिकण्यासाठी, तर माझी वेबसाईट आहे devilasnaikare.in. तुम्ही या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही मला फॉलो करू शकता किंवा तिथून मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझी जर तुम्हाला बुक घ्यायची असतील, बुक वाचायचे असतील तर तुम्ही तिथून बुक सुद्धा परचेस करू शकता. देवदास नायकरे सर तुम्ही आमच्या ह्या पहिल्या भागात सहभागी झालात आणि तुम्ही येऊन प्रेझेंट राहिलात आणि जी काही इन्फॉर्मेशन डिलिव्हर केली ती खरंच एक म्हणजे अभिमानास्पद आहे आणि आमचे लिसनर्स तुम्हाला पाहून नक्कीच प्रोत्साहित होतील. सो आमच्याकडून एक तुम्हाला सन्मान चिन्ह आम्ही देऊ इच्छितो.